मंडळी नमस्कार. डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. देवाची करणी आणि नारळात पाणी ही म्हण आपण नक्की ऐकली असेल. नारळ हे निसर्गाने मानवाला दिलेलं एक वरदान आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. नारळ हे पाम फॅमिली मधलं झाड आहे. वृक्षाचा प्रत्येक भाग हा मानवाला उपयुक्त आहे, त्यामुळे याला कल्पवृक्ष अशी देखील उपमा दिली आहे. मग या नारळातील पाण्याचे देखील काय उपयोग असतील याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. शरीराला याचे काय फायदे आहेत, कुणी प्यावं, कधी प्यावं, नारळ पाण्यामध्ये कोणते गुण आहेत, या सगळ्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसंच चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. नारळ पाणी हे सुरक्षित आहे का? तर बघा, नारळ म्हणजे माड ज्याला म्हणतात, त्या माडांची उंची ही जमिनीपासून खूप उंचावर असते आणि तिथे त्या उंचीवर नारळ धरतात. जमिनीपासून उंच असल्यामुळे तसंच नारळ पाणी हे नारळाच्या कठीण कवचात सुरक्षित असल्यामुळे त्याच्यावर बदलत्या हवामानाचा दुष्परिणाम होत नाही. असं हे सुरक्षित पाणी आरोग्याला हितकर आहे, पण योग्य प्रमाणात घेतलं तर. आपण अनेक कवितांमधून, गाण्यांमधून नारळाची महती ऐकली असेल. मराठीतलं प्रसिद्ध गाणं गोमू माहेरला जाते या गाण्यात देखील कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. तसंच कवी बा भ बोरकर यांच्या कवितेत देखील माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधुनी घट फुटती दुधाचे, अशी अनेक कोकणची, तिथल्या माणसांची, तिथे जास्त उत्पादन होणाऱ्या या मधाळ नारळाची वर्णनं देखील आपल्याला ऐकायला, वाचायला मिळतात. सांगण्याचा उद्देश हाच आहे की नारळाचं मुख्य उत्पादन हे समुद्र किनारपट्टी लाभलेल्या प्रदेशात, जिथे दमट हवामान आहे, अशा भागात जास्त पाहायला मिळतं. आपण फिरायला गेलो तरी कोकण किनारपट्टी किंवा बीचेसवर नारळाची भरपूर झाडं आपल्याला पाहायला मिळतात. असं का बरं असेल? या दमट हवामानामुळे तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये घामाची निर्मिती जास्त होते, घाम जास्त येतो, तहान जास्त लागते. त्याच्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता होते आणि मग थकवा येतो. मग तिथल्या माणसांचा हा थकवा दूर करायला पाण्याची आणि इलेक्ट्रोलाइटची कमतरता भरून काढण्यासाठी निसर्गाने तिथे नारळाची उत्पत्ती केली आहे. थोडक्यात नारळातील पाणी, अर्थातच ते पाणी आहे म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी वाढवणार आहे. फक्त हे पाणी नसून त्याच्यात इलेक्ट्रोलाइट, शरीराला पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे ती कमतरता देखील नारळ पाणी भरून काढते. नारळ पाण्यामध्ये अनेक खनिज, मिनरल्स आहेत, जसं की कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अमायनो ऍसिड्स, विटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणात आहेत. पण त्याचबरोबर सायटोकिन्स सारखी प्रोटीन देखील आहेत. ही प्रोटीन्स शरीरातील व्याधी क्षमत्व वाढवायला मदत करतात. थोडक्यात नारळ पाण्याने आपलं व्याधी क्षमत्व वाढायला मदत होते, थकवा दूर होतो आणि त्वचेला देखील तजेला देण्याचं काम हे नारळ पाणी करतं. मग याचे अजून काय काय फायदे आहेत? तर नारळ पाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून नक्कीच काढतं. ज्या व्यक्ती वेट लॉस वर आहेत, वजन कमी करत आहेत, त्या शक्यतो लो कॅलरीज डाएट प्रेफर करतात. मग अशा वेळी बाकीचे ज्यूस पिण्यापेक्षा नैसर्गिक पेय, एनर्जी ड्रिंक जे नारळ पाणी आहे, लो कॅलरीज आहे, असं नारळ पाणी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे जे वेट लॉस वर आहेत त्यांनी नारळ पाण्याचा समावेश जरूर करावा. आपण कधी ना कधी हॉस्पिटलमध्ये गेलोच असू, अगदी स्वतः नाही तर आपले नातेवाईक, फ्रेंड्स यांना भेटायला तरी हॉस्पिटलमध्ये नक्की गेलो असू. या मोठमोठ्या हॉस्पिटलच्या बाहेर शहाळ्याचं किंवा नारळ पाण्याचा स्टॉल हा असतोच. का बरं? डॉक्टर देखील पेशंटला नारळ पाणी देण्याचा सल्ला देतात. असं काय आहे या नारळ पाण्यामध्ये? ज्या व्यक्ती नुकत्याच आजारपणातून रिकव्हर होत आहेत, ज्यांना थकवा आहे, ज्यांच्या आजारपणामुळे तोंडाची चव नाहीये, अन्नाची इच्छा होत नाही, अगदी मंद आहे, भूक लागत नाही, अशा व्यक्तींसाठी नारळ पाणी हा उत्तम पर्याय आहे. तसंच
एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पेशंटला खूप जुलाब, उलट्या होत आहेत आणि शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होत आहे, पाण्याबरोबरच इलेक्ट्रोलाइट्सही कमी होत आहेत आणि त्यामुळे थकवा आलेला आहे, तर अशा व्यक्तींमध्ये नारळ पाणी हे सलाईन सारखं काम करतं. पाण्याची पातळी वाढवतं, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करतं आणि ते रुचिकर देखील आहे, त्यामुळे तोंडाला चव उत्पन्न करतं, पचायला हलकं आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी जरूर नारळ पाणी प्यावं. गर्भिणी, प्रेग्नंट वुमन्स आहेत, अशा व्यक्तींमध्ये देखील डॉक्टर नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण ते कोणी प्यावं? ज्या महिलांचं गर्भजल कमी झालं आहे, ज्याला आपण अमनिओटिक फ्लुइड म्हणतो, त्याची पातळी कमी झाली आहे, तर अशा गर्भिणींनी नारळ पाणी जरूर प्यावं. यामुळे गर्भजल वाढायला शरीरातील ओव्हरऑल पाण्याची कमतरता देखील कमी होते. नारळ पाण्याने फक्त शरीराला, पोटाला थंडावा मिळत नाही, तर अपचन, डिहायड्रेशन, थकवा यांमध्ये देखील मदत होते. तसंच वजन कमी करायला देखील आहारामध्ये बाकी ज्यूस पिण्यापेक्षा नारळ पाणी घेतलं तर ते जास्त फायद्याचं ठरतं. पण अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नारळ पाणी कितीही शरीराला फायदेशीर असलं तरी त्याच्या अतिसेवनाने नुकसानच होतं. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नारळ पाण्याचे जर इतके फायदे आहेत तर शरीराला ते हानिकारक कसं काय? पण आपल्याला एक म्हण माहितीये, अति तेथे माती. कुठल्याही गोष्टीचा अतिरे हा शरीराला हानिकारकच आहे. नारळाच्या अतिसेवनामुळे असं कोणतं नुकसान होतं हे आता आपण पाहूया. नारळ पाणी कोणी, कधी प्यावं, किती प्रमाणात प्यावं याविषयी आता आपण माहिती घेऊया. जर तुम्हाला सर्दी, खोकला यासारखे कफकारक विकार झाले असतील, शरीरात कफ वाढला असेल, तर अशा वेळी नारळ पाणी घेणं टाळावं. कारण ते थंड आहे, थोडं मधुर आहे, त्यामुळे शरीरातला कफ वाढवायला मदत होईल. त्यामुळे सर्दी खोकल्यात नारळ पाणी टाळावं. तसंच तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल, ब्लड प्रेशरचा त्रास असेल, तुमच्या गोळ्या सुरू असतील, तरी देखील नारळ पाणी वारंवार पिऊ नये. कारण आपण पाहिले नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आहेतच, तसंच पाण्याची पातळी देखील वाढवतो. यामुळे सतत नारळ पाण्याच्या सेवनामुळे रक्तदाब फ्लक्च्युएट होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बीपी असणाऱ्या व्यक्तींनी नारळ पाण्याचं सेवन जपून करावं. तसंच ज्यांची नुकतीच शस्त्रक्रिया झालेली आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने, डॉक्टरांनी सांगितलं तरच नारळ पाणी प्यावं. मग हे नारळ पाणी कधी घ्यावं? जर तुम्ही रिकाम्या पोटी नारळ पाणी घेतलात तर त्याचे फायदे आपल्या शरीराला होतात. तसंच तुम्ही खूप व्यायाम केलाय, हाय इंटेन्सिटी कार्डिओ केलाय, जास्त पळताय, रनिंग करताय आणि व्यायामामुळे तुमच्या शरीरातून खूप घाम निघून गेला असेल, तर त्यामुळे पाण्याची कमतरता होते, थकवा येतो, तर तो थकवा, ती कमतरता भरून काढण्यासाठी नारळ पाणी अशा व्यक्तींनी जरूर प्यावं. आता किती प्यावं? साधारणपणे शहाळ्यामध्ये 250 ते 300 ml पाणी नक्की असतं. म्हणजे सर्वसाधारणतः पाव लिटर पाणी नक्की असतं. त्यामुळे एका दिवसात तेवढं पाणी प्याला तरी चालेल, पण वारंवार पिऊ नये. अजून एक प्रश्न उपस्थित होतो की शहाळ्याचं पाणी प्यावं की नारळ पाणी प्यावं, नक्की कोणतं चांगलं? काही जण म्हणतात शहाळ्याचं प्या, काही जण म्हणतात नारळ पाणी प्या. मग प्यायचं तरी कुठलं? नारळ हे शहाळ्याचं पक्व स्वरूप आहे. कच्च असताना शहाळ आणि पक्व स्वरूपात नारळ यामध्ये त्याचं रूपांतर होतं. शहाळ्यात मलई कमी असते, त्यामुळे पाणी जास्त असतं आणि पक्वावस्थेत ह्याच पाण्यापासून त्याची मलई बनते. त्यामुळे नारळामध्ये पाणी कमी असतं आणि मलई किंवा खोबरं ज्याला म्हणतात ते जास्त असतं. शहाळ्याचं पाणी हे थोडस तुरट, मधुर लागतं, कारण ते कच्च्या स्वरूपात असतं, पूर्ण पक्व झालेलं नसतं. तेच नारळाचं पाणी जर तुम्ही पाहाल तर ते मधुर लागतं. मग आपल्या सगळ्यांनाच माहितीये की पूर्ण पिकलेल्या फळातली साखर, ज्याला फ्रुक्टोज म्हणतो, ही जास्त प्रमाणात असते तुलनेने कच्च्या फळाच्या. मग मधुमेहींनी शहाळ्याचं पाणी प्यावं का नारळ पाणी प्यावं हे आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. मधुमेहींनी शक्यतो नारळाचं पाणी न पिता शहाळ्याचं पाणी प्यावं, कारण याच्यात फ्रुक्टोज, साखरेचं प्रमाण हे कमी आहे, ते तुरट देखील लागतं. नारळाचं पाणी जर बघितलं तर ते मधुर असतं, याचाच अर्थ त्याच्यात फ्रुक्टोज लेवल जास्त असते.
त्यामुळे मधुमेहींनी जरी प्यायचं झालं पाणी तरी शहाळ्याचं प्यावं, नारळ पाणी नाही. किंवा अगदी मधुमेहींच्या आहारामध्ये ज्यांना ज्यूस प्यावा वाटतो, फळांचे रस आवडतात, ज्यूस प्यावंसं वाटतं, अशा व्यक्तींनी त्याऐवजी नारळ पाणी प्यालं तर अतिउत्तम. फ्रूट ज्यूसच्या तुलनेने शहाळ्याच्या पाण्यामध्ये शुगर लेवल्स कमी आहेत, त्यामुळे तुम्ही ते प्रेफर करू शकता. संस्कृत मध्ये या नारळाला नारिकेल असे अनेक शब्द आहेत. आयुर्वेदामध्ये या नारळ पाण्याचं वर्णन काय बरं आढळतं ते आज आपण पाहूया. नारिकेल उदकम स्निग्धम स्वादु वृषम हिमम लघु तृष्णा पित्त अनिलहरम दीपनम बस्तिशोधनम. याचा अर्थ काय? नारळाचं पाणी हे स्निग्ध गुणाचं आहे, चवीला मधुर, शरीराचा थकवा दूर करणारं, शरीराला थंडावा देणारं, पचायला हलकं, तसंच शुक्र धातूची वाढ करणारं. खूप तृष्णा म्हणजे खूप तहान लागत असेल तर नारळ पाणी प्यायल्याने तृष्णेचं शमन होतं. हे तृप्तीदायक आहे, तर्पण करणारं आहे. नारळ पाणी प्यायल्यावर लगेच तर्पण होतं, एनर्जी येते. असं हे तृप्तीदायक, तृष्णा कमी करणारं आहे. तसंच शरीरात वाढलेलं अतिरिक्त पित्त आणि वात यांचं शमन करणारं आहे. हे अग्निवर्धक आहे, जठराग्नीचं वर्धन करतं. त्यामुळे आपण बघितलंय पेशंटना डॉक्टर नारळ पाणी पिऊ देतात, कारण ते पचायला देखील हलकं आहे, ते याच कारणासाठी. आणि सगळ्यात महत्वाचा गुण आयुर्वेदात सांगितलेला आहे ते नारळ पाणी हे बस्ती शोधन करतं. म्हणजे काय तर अनेक प्रकारच्या मूत्रविकारांवर नारळ पाणी उपयुक्त आहे. लघवीला जळजळ होणे, लघवी साफ न होणे, उन्हाळ्यात तुम्हाला माहितीये उन्हाळी लागते म्हणतात, म्हणजे की मूत्रकृच्छ उन्हाळी लागते असं म्हणतात. व्यक्तीला सतत वारंवार मूत्र प्रवृत्ती होते असं वाटतं आणि लघवी साफ होत नाही, लघवीला जळजळतं, दुखतं. अशा प्रकारामध्ये, तसंच ज्यांना स्टोनचा त्रास आहे अशा व्यक्तींमध्ये नारळ पाणी हे उत्तम काम करतं. अशी परिस्थिती असेल, लघवीचे काही त्रास होत असतील, लघवीला जळजळ होत असेल, मुतखडा असेल, तर या परिस्थितीत तुम्ही नारळ पाणी नक्की पिऊ शकता, याचा तुम्हाला लाभ होईल. इतरांनी नारळ पाणी कधी प्यावं तर शक्यतो हे उन्हाळ्यात प्यावं, कारण उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता कमी होते, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असतो. अशा परिस्थितीत आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या परिस्थितीत नारळ पाणी जरूर प्यावं. बाकी सर्वसामान्य व्यक्तींनी रोज हे नारळ पाणी पिऊ नये. शक्यतो पावसात किंवा थंडीमध्ये नारळ पाणी पिऊ नये. उन्हाळ्यामध्ये याचं सेवन थोडं जास्त प्रमाणात केलं तरी चालेल. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच हे आयुर्वेदाविषयक आपण या चॅनेलवर अनेक व्हिडिओ प्रसारित करत असतो. हे तुमच्या फ्रेंड्सना, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करत जा, जेणेकरून अशा काही शंका असतील तर त्या त्यांच्याही दूर होतील आणि आपल्याला प्रत्येकाचं आरोग्य हे सुधारायचंय. आयुर्वेद दैनंदिन जीवनात कसा वापरता येईल हेच या चॅनलचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे असे व्हिडिओ नक्की शेअर करत जा बाकीच्यांना, म्हणजे त्यांनाही त्याचा लाभ होईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.